इथे येऊन महाराष्ट्रामध्ये तुम्ही उपदेश देता मराठी माणसाला? जा एकदा तामिळनाडूमध्ये जा, एकदा केरळामध्ये जा, आंध्र प्रदेशमध्ये जा, जाऊन बोलूया तिकडे. तिथे ज्यावेळेला जातात त्यावेळेला इंग्रजी भाषेमध्ये भाषणं करतात. हिंदी भाषेचे डोस आम्हाला तुम्ही देता. कुठेही घटनेमध्ये राष्ट्रभाषा असा त्याचा उल्लेख नाही, फक्त ऑफिशियल लँग्वेज एवढाच त्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्र बोलल्यानंतर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं, बाकी इतर राज्यांना हे डोस देणार नाहीत. म्हणून मी एक घटनेतली गोष्ट घेऊन आले तुमच्यासाठी खास करून आज. हे देशात चालतं, ह्या गोष्टी देशात चालू शकतात. द ऑफिशियल लँग्वेज यूज फॉर ऑफिशियल पर्पज ऑफ द युनियन, याचे हा रूल आहे 1976 सालचा. त्याच्यावरती अमेंडमेंट झाली आहे ह्याला 1987 साली. This rule may be called the official language used for official purpose of the union rules in 1976. पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. माझी सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की हे वाक्य, पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं वाक्य. They shall extend to the whole of India except the state of Tamil Nadu. त्रिभाषा सूत्र हे तामिळनाडूला नाही. केंद्र सरकारकडनं तामिळनाडूमध्ये हिंदी पत्र जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे जायचं असेल तर इंग्रजीतलं पत्र धाडावं लागतं, हिंदीमधलं पत्र तुम्ही देऊ शकत नाही. या बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन ह्याला कोणी उपदेश करणार नाही. येणार तो आमच्याच फक्त महाराष्ट्रामध्ये येणार, कारण आमचे बुलचट ना, आमचे हरामखोर, म्हणून हे सगळं होतंय.